संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीकडून तपासाला वेग. आज पुन्हा वाल्मिक कराडच्या पत्नीची चौकशी. सीआयडीकडून अनेक कॉल रेकॉर्डिंगची तपासणी तर बॉडीगार्डचे फोनही जप्त. संतोष देशमुख हत्येप्रकरणी लोकांनी रस्त्यावरती उतरणं गैर नाही. धनंजय मुंडेंबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. मंत्री चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य. अंजली दमानी यांचं बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तथ्यशोध आंदोलन. मुख्य आरोपींना अटक करण्याची मागणी. जोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा होत नाही, सर्व आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत बीड सोडणार नाही. अंजली दमानी यांचं वक्तव्य. पुण्यात सदाशिव पेठेत एका भिंतीला हिरवा रंग देत फुलं चढवल्याची धक्कादायक घटना. तर खासदार मेधा कुलकर्णींनी घटनास्थळी धाव घेत भिंती भगव्या रंगानं रंगवल्या. भिंतीवर रंग लावलेल्या रंगावरनं वादाची शक्यता. कोरेगाव भीमा विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमासाठी जादा बसेसचं नियोजन. अनुयायांची गैरसोय टाळण्यासाठी पीएमपीएमएलचा निर्णय. छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुल घोटाळ्यात नवा ट्विस्ट. आरोपीकडनं लेटर बॉम्ब टाकत बँक अधिकारी आणि विभागीय क्रीडा उपसंचालकांच्या सांगण्यावरूनच घोटाळा केल्याचा दावा. महाराष्ट्रातनं डाळिंबाची 22,000 टन निर्यात. निर्यातीत महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानावर. इंद्रायणी पुन्हा फेसाळली. नदीमध्ये रसायनयुक्त पाणी सोडल्यामुळे नदी प्रदूषित. दक्षिण कोरियाच्या मुहान आंतरराष्ट्रीय विमानतळावरती विमान क्रॅश. धावपट्टीवरून टेक ऑफ करताच विमान कोसळलं. दुर्घटनेत 23 प्रवाशांचा मृत्यू.